ते घरात शेळ्या यायला लागल्या तर तू दार उघडच ठेवून गेलीस. मग काय लावून जायचं होतं का? मग लावूनच जायचं होतं ना. मला लावून जायचं होतं का? मग काय झालं एवढं ओरडायला लागलीस? काय झालं? अपमान झाला माणसाचा माझा. तुला काय म्हणायचं माणसात अपमान नाही करायचा? मग त्या दिवशी पण अपमान केला. मग काय करायचं नेमकं? बिलकुल अपमान नाही करायचं, कळलं ना? हां. हो. मग काय करायचं? मग काय करायचं? काय करायचं मग ते सांग ना. माझा माझा माणसात अपमान नाही करायचा, कळलं? मग काय करू नेमकं? मला हसवायचं, बाळा इकडे शेळ्या येतात, तू जा तिकडं. असं एवढं लगेच ए नटे उठ, असायच्या शेळ्या येतात घरी, असं म्हणायचं का? मग तू प्रेमानं आवाज दिला तर ऐकत नाहीस ना. कधी दिलास मला प्रेमाने तू? म्हणजे तू तुला कधी बी वरडूनच देणार, कधी बी वरडूनच देणार. असं प्रेमाने बिलकुल बोलणार नाही. असं आहे होय? किती खोटं बोलतीस ग. काय खोटं बोलतेस? हां हो. हां. म्हणजे मी प्रेमानं बोलतच नाही. बोलतच अजिबात माणसात बोलतच नाही. मग कसं बोलायचं? असं बोल नटू, ते शेळ्या येतात घरात, बाळा घरी ये, दार लावून घे, असं म्हणायचं. असं म्हणायचं. अगं ए नटे, त्या शेळ्या घरी यायला चल इकडे, असं म्हणतेस. काय हसायलीस? घुबडावानी तोंड घेऊन. माझं घुबडावानी तोंड आहे. मग तुझं दाखव बोचर. तुझं बोचर दाखव की दात वगैरे. तुमच्या बी लहानपणी पडलेलेच असते, कळलं का? बरं तू एवढा चाबरपणा कुठं शिकतेस? मी माझ्या बापाकडून शिकते. माईकडून नाही ना? का माईकडून? मला काय शिकवतच नाही. माईकडून काय शिकण्यासारखंच नाही है ना? सगळं बापाकडून शिकण्यासारखं आहे. मग बाप तर सगळं शिकवतोय ना. घरात आणतोय, घर धपकितोय, हां घरातलं करून बाहेरचं करतोय. हां तू तर नुसतं त्या बाहेरच घरातच. हां पप्पा एवढ्याले पैसे कमवतेस आणि तू काय कमवतेस ग? हां हो, असं होय. नुसतं खाटावर डिग लावून बसतेस हां आणि पुन्हा खाट बी आवरत नाहीस हां. त्या वीज कल्याला. बर दात घासले का माझ्या अगोदर? लय. घासले तर हां तुझ्यासारखं आम्ही लगेच ब्रेड असं एक खस केलं की असं पाणी घेत नाही तर, कळलं का? बर. आम्ही खसखस धुत होतो. असं होय. हो, म्हणून सोनं घेतलं काय की दातावर? आम्ही चांदी घेतली, कळलं का? चांदी घेतली. हां हो, सोने नाही घेतलं. बर ठीक आहे ना बा. आता तर तुला बाहेरच आणते ग. आता तर तू बघ, मी तुझा बाप माणसाचाच अपमान करणार. तुझा माझा अपमान करशील ना, तर मी पण तुझा अपमान करणार, कळलं का? असं होय. हो. मग तर उलट टाकून फटकेच बाहेरच. आम्हाला बाप वाचवते, कळलं का? बाप वाचवते. मग बाप आमचा बाप आम्हाला सगळं करते, तू काहीच करत नाही. अच्छा. तुझा 0 आहे आणि त्यांचे तरी लाखो असतात, तुझे फक्त एकच 0च आहे. 0 मार्क मला बापाला आणि जास्त. पण बाप असा आगाव नाही ग तुझ्यासारखा. त्यांना 100 मार्क आहेत. असं आहे होय. हो, आणि पण बाप तुझ्यासारखा आगाव नाही ना. बाप फार शांत आहे तुझा. पण थोडी ना लेकरांना मारू देते. असं आहे होय. मग बर बरं ना. म्हणा बरं ना.